एप्रिल महिन्याचा पहिला दिवस एप्रिल फूल्स डे म्हणून साजरा केला जातो। एकमेकांची थट्टा मस्करी केली जात असते। खासदार संजय राऊत यांच्या सोबतही थट्टा मस्करी करण्यात आली, मात्र ही मस्करी जरा गंभीर स्वरूपाची होती। नेमकं काय झालं पाहूयात हा रिपोर्ट। खासदार संजय राऊत यांना हा धमकीचा मेसेज पाठवण्यात आलाय। 1 एप्रिल आणि धमकी हा योगायोग जुळून आल्यानं हा एप्रिल फूलचा मेसेज तर नाही ना, अशी शंका उपस्थित झाली। हिंदू विरोधी मार डालूंगा तुझे, दिल्ली में मिल तू, AK-47 से उड़ा दूंगा, मुसेवाला टाइप अशी धमकी मेसेज मध्ये पाठवण्यात आली आहे। इतकंच नव्हे तर सलमान और तू फिक्स है, तयारी करके रखना असा इशाराही देण्यात आलाय। हा धमकीचा मेसेज मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली। विरोधकांना धमक्या देण्याची सत्ताधाऱ्यांकडून चेष्टा सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत, तर हा सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचा हल्लाबोलही संजय राऊतांनी केला। कळवून सरकारला काही फायदा नाही, इतकं निर्ढावलेलं बरं का गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। ते विरोधकांना एक ते तुरुंगात टाकायला तयार आहे किंवा त्यांना मारण्यापर्यंत त्यांची मदत जाऊ शकते असं आता मला वाटायला लागलं। संजय राऊतांना धमकीचा मेसेज आल्याची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। पोलिसांनी तातडीने तपास करून पुण्यातून आरोपी राहुल तळेकरला ताब्यात घेतलाय। तळेकर हा तळीराम असल्याची माहिती समोर आली आहे। राऊतांना मेसेज पाठवताना तळेकर हा दारूच्या नशेत होता अशीही माहिती समोर येते। पण या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। संजय राऊत यांना जी धमकी आलेली आहे त्या संदर्भात माणूस आयडेंटिफाय झालेला आहे। प्राथमिक रिपोर्ट असे आहेत की दारूच्या नशेमध्ये त्यांनी अशा प्रकारची धमकी दिली आहे। तथापि हे केवळ प्राथमिक अशा प्रकारचे रिपोर्ट आहेत, त्यामुळे या संदर्भात संपूर्ण तपास केला जाईल आणि कोणीही धमकी दिली असेल तरी कारवाई होईल। मद्यपी राहुल तळेकर याने एप्रिल फूल करण्यासाठी संजय राऊतांना हा मेसेज टाकला होता का, हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही। मात्र 1 एप्रिलच्या मुहूर्तावर पाठवण्यात आलेला हा मेसेज सुरुवातीला खळबळ आणि नंतर मनोरंजन करणारा ठरला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।